देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 तारखेला रात्री 9 वाजता आपापल्या घरातले लाईट 9 वाजता 9 मिनिटासाठी बंद ठेवा असं आवाहन केलेलं आहे। या आवाहनाचे देशभर आणि राज्यात काय परिणाम होतील याची माहिती मी आपल्याला देत आहे। जर संपूर्ण देशात एकाच वेळी सगळ्यांनी वीज बंद केली तर मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर एकदम कमी होऊन जाईल। तो कसा आणि काय काय होऊ शकतं हे मी आता टप्प्याटप्प्याने आपल्याला सांगतो। महाराष्ट्रात जेव्हा कोरोनाची साथ यायची होती त्याच्या आधी 21,000 मेगावॅट विजेची गरज महाराष्ट्राची होती। आज ही गरज 14,900 मेगावॅटपर्यंत आलेली आहे। एवढी वीज म्हणजे किती वीज कमी झाली तुमच्या लक्षात आला असेल। आणि एकाच वेळी जर सगळे लाईट बंद झाले तर त्याचा परिणाम असा होईल की मागणी आणि पुरवठ्यामध्ये फरक पडेल आणि हा फरक पडला की सेंट्रल ग्रीडवर त्याचा ताण येईल। आता सेंट्रल ग्रीड काय आहे तर सगळ्या वीज यंत्रणेचं देश पातळीवर एकत्रीकरण झालेलं आहे आणि सगळी राज्य एकमेकांशी त्या एका विशिष्ट लाईनने जोडलेली आहेत, त्याला सेंट्रल ग्रीड म्हणतात। देशाची 5 वेगवेगळ्या ग्रीडमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। वेस्टर्न ग्रीड, नॉर्थ ग्रीड अशा पद्धतीचे वेगवेगळे 5 ग्रीड आहेत। हे 5 ग्रीड देखील या 5 ग्रीडमध्ये सगळी राज्य वाटून दिलेली आहेत आणि ह्या म्हणजे आपल्याकडे पश्चिम ग्रीडमधून आपण वीज घेतो तर पश्चिम ग्रीड हे सेंट्रल ग्रीडमधून वीज घेतं आणि सेंट्रल ग्रीडमधून पश्चिम ग्रीडमध्ये येऊन ती आपल्याला मिळते। तर अशा पद्धतीने जेव्हा वीज मिळते त्यावेळी ही सगळ्या यंत्रणा सगळ्या राज्यांशी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, म्हणून त्याला सेंट्रल ग्रीड म्हणतात। त्यामुळे एखादे मोठ्या क्षमतेचे विद्युत प्रकल्प जर समजा सगळ्यांनीच लाईट बंद केली देशातल्या, म्हणजे काय होईल की सेंट्रल ग्रीडमधून एकदम वीज कमी होईल आणि एखादं मोठ्या क्षमतेचं विद्युत निर्मिती केंद्र जर अचानक बंद पडलं तर त्याच्या वीज वहनाचा म्हणजे वीज जात असतानाच्या त्या सगळ्या प्रोसेसचा झटका, ज्याला टेक्निकल भाषेत पॉवर स्विंग म्हणतात, तो जर बसला तर देशातील विद्युत वहन यंत्रणा पूर्णपणे ठप्प होऊ शकते। आपल्याकडे ज्या पश्चिम ग्रीडमधून वीज पुरवठा केली जाते त्यामध्ये एक महाराष्ट्र सोडलं तर मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि गोवा ही 5 राज्यांचं मिळून एक ग्रीड आहे। तर या 5 राज्यातलं महाराष्ट्र वगळता बाकी 4ही राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे आहेत त्या भाजपची सत्ता आहे। पंतप्रधानांचा आदेश म्हणून या 5ही राज्यांनी जर मोठ्या प्रमाणावर वीज बंद केली आणि त्यातही जर मेन स्विच जर सगळ्यांनी बंद करून टाकले आपापल्या बिल्डिंगचे तर मोठा ताण सेंट्रल ग्रीडवर येईल, परिणामी महाराष्ट्रावर येईल। त्याला कॅस्कॅड इफेक्ट म्हणतो। कॅस्कॅड इफेक्टमुळे महाराष्ट्रावर देखील मोठा ताण येईल आणि तो जर ताण आला तर महाराष्ट्रातल्या अनेक थर्मल स्टेशनना त्याचा धक्का बसू शकतो। आपल्याकडे 7 थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत। या 7 थर्मल पॉवर स्टेशनमधून नॉर्मल कोर्समध्ये 10,500 मेगावॅटची वीज निर्मिती होते। आज आता विजेची मागणी कमी झाली आहे त्यामुळे काही थर्मल स्टेशन बंदही आहेत। त्यामुळे आज 6 ते 6,500 मेगावॅट वीज त्या 7 थर्मल स्टेशनमधून तयार होती आहे। त्याशिवाय हायड्रो पॉवर म्हणतो, जी म्हणजे पाण्यापासून तयार केलेली जलविद्युत निर्मिती ज्याला म्हणतो। आपल्याकडे कोयनेचं जसं आहे, आपल्या देशामध्ये असे जलविद्युत प्रकल्प 20 आहेत। म्हणजे पाण्यापासून वीज तयार करणारे प्रकल्प आपल्या देशामध्ये 20 ठिकाणी आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात सोडलं तर हायड्रो ग्रीड ही कुठेही नाही। म्हणजे पाण्यापासून बनवणारी विजेचे प्रकल्प फक्त आपल्या वेस्टर्न ग्रीडमध्ये म्हणजे पश्चिम ग्रीडमध्ये फक्त 2 ठिकाणी आहेत। जर समजा 2 ते 3 हजार, आता मी असीम कुमार गुप्ता जे महावितरणचे MD आहेत त्यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हायड्रो पॉवर ही वापरू याच्यासाठी। म्हणजे काय करणार तर ज्या प्रमाणात मागणीमध्ये फ्लक्च्युएशन येईल त्यानुसार हायड्रो पॉवर ही बंद चालू करून ती सप्लाय मेंटेन केला जाईल। पण जर समजा आपल्याकडे हायड्रो ग्रीड 2,000 मेगावॅटची आहे, म्हणजे पाण्यापासून तयार झालेली वीज 2,000 मेगावॅट आहे। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी मी बोललो, त्यांचं म्हणणं असं आहे की किमान 3 ते 3,500 मेगावॅटचा वीज एकदम कमी होईल महाराष्ट्रात। आपल्याकडे 2,000 मेगावॅट हायड्रो पॉवर आहे
3-3.5 मेगावॅट वीज एकदम कमी होईल. म्हणजे ती जर द्यायची असेल मेन स्ट्रीममध्ये तर तुमच्याजवळ 2,000 मेगावॅट वीज आहे, म्हणजे 1,500 मेगावॅटचं तुम्हाला शॉर्टेज येईल. अशा वेळी काही जर थर्मल स्टेशनवर लोड आला आणि थर्मल स्टेशन जर बंद पडले तर ते सुरू करायला किमान 6 ते 8 तास लागतील. त्यातही जर समजा मी जो म्हणालो की ते पॉवर स्विंग जे होतं त्याच्यामुळे जर धक्का बसून जर एखाद्या थर्मल स्टेशनला काही इजा झाली आणि एखाद्या थर्मल स्टेशनमध्ये काही डॅमेज झालं तर ते दुरुस्त करण्याचा वेळ प्लस थर्मल स्टेशन सुरू करण्याचा वेळ असं म्हणजे किमान 10 ते 12 तासाचा फरक पडू शकतो. त्यामुळे जर समजा अशा पद्धतीने सगळ्यांनीच एकाच वेळेस वीज बंद केली तर त्याचे फार गंभीर परिणाम होऊ शकतात. आज आपल्याकडे 2,000 मेगावॅट थर्मल पॉवर आहे, त्याच्यावर आपण म्हणतो आहे की आम्ही हे सगळं करू. पण मी अनेक अधिकाऱ्यांशी बोललो. अधिकारी म्हणतात आम्ही देव पाण्यात ठेवून बसलो आहे, काही करून तो दिवस आमचा व्यवस्थित पार पडावा. पण जर समजा विजेमध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लक्च्युएशन्स झाले तर मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते. नितीन राऊत ऊर्जामंत्री मला असंही म्हणाले की आम्ही काही प्रमाणामध्ये मॅनेज करू, पण जर समजा कोणी मेन स्विचच बंद करून टाकले आणि लोक लिफ्टमध्ये अडकले तर आम्ही त्यात काही करू शकणार नाहीत. लिफ्टमध्येच लोक अडकून पडतील. त्यामुळे त्या काळात आपण लिफ्टमध्ये न गेलेलं बरं. पण असं आपण ज्याला कळतं तो सांगेल, पण एखाद्या इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये कोणी लिफ्टमधून पेशंटची ने-आण करतं आहे, कोणी एखाद्या 22व्या मजल्यावरून खाली येतं आहे, अशा ठिकाणी परिणाम होऊ शकतो. आणि जर समजा थर्मल स्टेशनवर परिणाम झाला आणि हायड्रो पॉवर कमी पडली, त्या केसमध्ये जर मोठ्या प्रमाणावर वीज बंद झाली तर मात्र त्याचा परिणाम हॉस्पिटलवरही होऊ शकतो, हॉस्पिटलची वीजही जाऊ शकते. त्यामुळे एक मोठी रिस्क या सगळ्या याच्यात आहे. यावर उपाय काय आता? तर यावर उपाय एकच आहे मित्रहो, आपापल्या घरातले फ्रीज चालू ठेवा, आपल्या घरातले AC चालू ठेवा, मेन स्विच कुठेही बंद करू नका, ट्यूबलाईट आणि बल्ब हे जे काही असतील ते बंद करा. ट्यूबलाईट बंद करण्यानी किंवा लाईट बंद करण्यानी जर सगळ्यांनी महाराष्ट्रात असं ठरवलं की आम्ही फक्त लाईट बंद करणार आहोत तर त्याचा 1,000 ते 1,500 मेगावॅटचा फरक पडू शकतो. मात्र बाकीच्या आजूबाजूच्या राज्यांनी बंद केली, आपल्याकडे बंद केली, काही जणांनी मेन स्विच बंद केले अतिउत्साहाने, तर मात्र तो फरक 2,500 ते 3,000 मेगावॅटपर्यंत जाऊ शकतो. तो जेवढा वाढेल तेवढं अडचण वाढेल. त्यामुळे येत्या काळामध्ये काहीही करून आपल्याला काळजीपूर्वक या सगळ्या सिस्टीमकडे बघावं लागेल. काही लोक असंही करतील की विजेचं फ्लक्च्युएशन होईल, अचानक वीज आली तर प्रॉब्लेम होईल म्हणून आपल्या घरातलं सगळंच बंद करून ठेवा. तसाही प्रकार होऊ शकतो. ते जरी झालं तरी ते अडचणीचं होणार आहे. त्यामुळे 5 तारखेला 9 वाजता निश्चितपणे आपण पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे, पण तो देत असताना काळजीही तेवढीच घेतली पाहिजे. नाही तर आपण लाईट बंद करायला जाऊ आणि अख्ख्या महाराष्ट्रातली लाईट बंद होईल, असं झालं तर अडचणीचं होईल. तेव्हा मित्रहो, काळजी घ्या, मेन स्विच बंद करू नका, ट्यूब आणि बल्बच फक्त बंद करा. नमस्कार.